विदर्भ आणि नागपूरमध्ये सूर्यनारायणाचा प्रकोप कायम आहे। आज नागपूरमध्ये तब्बल 45.5 अंश पारा पोहोचला होता। हे तापमान या वर्षातील सर्वाधिक तापमान आहे, तर चंद्रपूरमध्ये तब्बल 46.4 अंशांवरती पारा गेलेला आहे। त्यामुळे विदर्भ तापलेला आहे आणि त्याचे चटके सर्वसामान्यांना बसतात। संपूर्ण राज्यभरामध्ये कशा पद्धतीचं तापमान आहे ते आपल्याला पाहायचंच आहे। मात्र विदर्भातली परिस्थिती काय आहे, नागपूरमधली परिस्थिती काय आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी। नागपूरकरांसाठी आजचा दिवस सर्वात जास्त उष्णतेचा ठरलेला आहे, कारण आज नागपुरात 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झालेली आहे आणि या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आतापर्यंतचा हा सर्वाधिक उष्णतेचा दिवस ठरलेला आहे। सामान्यपणे दरवर्षी एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्याच्या जवळपास म्हणजेच 23-24 एप्रिलच्या जवळपास पारा जो आहे तो 45 अंशांच्या पातळीपर्यंत जातो। मात्र यंदा 45 अंशांची पातळी जी आहे ती 15 एप्रिलच्या जवळपासच पोहोचलेली आहे। त्यामुळे नक्कीच यंदाचा उन्हाळा जो आहे तो नागपुरात तीव्र जाणवतोय आणि सातत्याने उच्चांकी तापमानाची नोंद जी आहे ती नागपुरात होत आहे। सोबतच दुसरा महत्त्वाचा पैलू जो यंदाच्या उन्हाळ्यामध्ये जाणवतोय की तापमानामध्ये सातत्याने वरखालीपणा होत आहे। काल अचानकपणे तापमानामध्ये 1 अंशांची घट झाली आणि पारा जो आहे तो 44 अंशांवर स्थिरावला होता। त्यामुळे कालचा दिवस दिलासादायक गेलेला होता। मात्र आज पुन्हा 24 तासाने पाऱ्यामध्ये 1.5 अंशांची वाढ झालेली आहे आणि 44 अंशांवरून पारा जो आहे तो आता 45.5 अंशांवर गेलेला आहे। या पद्धतीने रोज तापमानामध्ये बदल होत आहे, तो नक्कीच जास्त त्रासदायक ठरत आहे आणि आजचा दिवस नागपुरात या वर्षीच्या उन्हाळ्याचा सर्वाधिक उष्णतेचा दिवस ठरला आहे। 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद नागपुरात झाली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।